नमस्कार, सप्रेम जय भीम. मी वैभव छाया. आपल्या वैभव छाया टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. दोस्तो, आपण सातत्याने अनेक मुलाखती घेत असतो आणि या मुलाखतींच्या माध्यमातून जे विषय मेनस्ट्रीम मीडियामध्ये कधीच बोलले जात नाहीत, त्या विषयांवर आपण अगदी मनसोक्त चर्चा करत असतो आणि त्या प्रत्येक विषयाच्या मागचा जो थर्ड आय पॉइंट असतो, थर्ड आय अँगल असतो, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपल्या बरोबर चर्चेसाठी, मुलाखतीसाठी म्हणा, चर्चेसाठी म्हणा, एका डिस्कशनसाठी सुनील कदम सर उपस्थित आहेत. सुनील कदम सर, तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर सुनील कदम सरांचा परिचय तुम्हाला कोणाला देण्याची आवश्यकता नाहीये. राजकीय विश्लेषक तर ते आहेतच, पण त्याही पलीकडे आंबेडकरी चळवळीचे, शोषित पीडितांच्या चळवळीचे सर्वात मोठे आणि प्रमुख भाष्यकार म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. शिक्षण क्षेत्रातलं आणि एकूण रोजगाराच्या क्षेत्रातलं त्यांचं काम हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. तर सुनील कदम सर, आपलं खूप खूप स्वागत. आणि आज आपण धन्यवाद. चर्चा थँक्यू. करणार आहोत आपण चर्चा करणार आहोत आज अशा एका महत्वाच्या विषयावर, ज्या विषयावर फक्त एकाच बाजूने बोललं जात आहे, लोकांना सांगितलं जात आहे आणि त्याचा प्रोपोगंडा केला जातो, आणि तो विषय आहे अर्बन नक्षलवादाचा, शहरी नक्षलवादाचा. आपल्या चर्चेला सुरुवात करण्याआधी मला एक छोटंसं इनपुट सगळ्या दर्शकांसाठी द्यायचंय की अर्बन नक्षलवादाचा मुद्दा पॅन्थरच्या काळापासूनही होता, पण तो सगळ्यात जास्त ठळकपणे आला तो आर आर पाटलांनी खैरलंगीच्या विरोधात जो महाराष्ट्रात उद्रेक झाला होता, त्या आंदोलकांना खिजवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्यावर काहीतरी स्टॅम्पिंग करण्यासाठी म्हणा, हा जे काही कारण असेल, पण हा लेबल, हे जे स्टॅम्प होता, हा त्या काळात अधिक ठळकपणे लागला गेला आणि आता त्याची भाजपाच्या काळात ओढली जाते. ती पहिल्या टर्म मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्येही ओढली गेली होती आणि आता ती जेव्हा पुन्हा अतिशय बहुमताने आलेली आहे तेव्हाही ती ओढली जाते. तुम्ही पॅन्थर पासूनचा, नामांतर लढ्यापासूनचा, आत्ताचा खैरलांजीचा काळ हा सगळा तुम्ही अभ्यासलेला आहे, बघितलेला आहे. त्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभागी होता. काय एकूण तुमची नजर आहे, काय तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तुमचा दृष्टिकोन काय आहे की सरकार अशा पद्धतीचं स्टॅम्पिंग करून आंबेडकरी चळवळीला बदनाम करू पाहते का? आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणारे आंबेडकरी कार्यकर्ते, मी फक्त कार्यकर्ते म्हणतोय, कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणारे आंबेडकरी कार्यकर्ते आहेत, तर त्यांना जेरबंद करण्यासाठी म्हणून हा ट्रॅप रचला गेला आहे का? आणि त्यासाठीच्या सगळ्या दंगली आणि दंगलीनंतरचं कोम्बिंग ऑपरेशन आणि त्या कोम्बिंग ऑपरेशनला अर्बन नक्सलाइटचा स्टॅम्प असं काही चालू आहे. ओव्हर टू यू सर. निश्चित निश्चित. याचा रेफरन्स आता तुम्ही जो दिला तो आर आर पाटलांच्या काळातला आहे, पण त्याही अगोदर काही प्रमाणामध्ये कसं आहे की या चळवळीवर म्हणजे तो एक शिक्का मारण्याचा प्रयत्न केला होता तो. पण अर्बन नक्षलवाद वगैरे हे आधीपासून आलेले टर्म्स होते. पण खैरलांजीच्या काळामध्ये काय झालं, त्यावेळेला आर आर पाटील गृहमंत्री होते आणि खैरलांजीच्या काळामध्ये खूप ऑर्गनाइज अशी ती चळवळ झाली. ती मुवमेंट जी होती ना ती फार ऑर्गनाइज्ड होती आणि नेमकं कोण ऑर्गनाइज करतं हे कोणालाच काही कळत नव्हतं. म्हणजे त्यावेळेला जो हा सुशिक्षित तरुण आहे जो आंबेडकराईट, फुले आंबेडकराईट या विचारधारेला मांडणारा हा जो तरुण आहे, तो खूप ऍक्टिव्ह झाला होता आणि त्याच्यामध्ये IT एक्सपर्ट्स आले होते, खूप उच्च शिक्षित होते, परदेशात राहणारे होते, म्हणजे युकेला राहणारे, US ला राहणारे, ऑस्ट्रेलियाला राहणारे, इवन गल्फमध्ये राहणारे, असे हे सगळे तरुण होते आणि भारतामध्ये राहणारे पण एकूण पॅन इंडिया म्हणजे लोकांनी त्याच्यामध्ये त्यावेळेला सहभाग घेतला होता आणि खूप ऑर्गनाइज अशी ती ती चळवळ आणि ती मुवमेंट झाली होती खैरलांजीच्या काळामध्ये आणि ती अशी वाढत 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 गेली होती, वाढत वाढत चालली होती. आणि हा हा जो टर्म आहे म्हणजे ही जी टर्म आहे ही साधारणपणे त्याच्या आधी संघानेच हे केला होता. RSSच्या लोकांनी म्हणजे त्यांचा तर त्या माओ आणि यांच्याशी त्यांचं हे होतच म्हणजे शत्रुत्व. तर त्यांच्यासाठी ते वापरत असत ते. आणि फुले आंबेडकराईट तरुणांना पण म्हणजे त्याच्यामध्ये ते गोवण्याचा प्रयत्न ते करत होते. पण ती अशी ती टर्म फार पॉप्युलर झाली नव्हती जेवढी ती आर आर पाटलांच्या उद्गारामधनं ती झाली. आणि आर आर पाटलांनी पण अर्थात त्याही वेळेला सांगितलं होतं की त्यांना हे अशा प्रकारचं कुठंतरी ब्रीफिंग झालं होतं. आता ब्रीफिंग पोलिसांकडनं झालं होतं, पोलीस फोर्सने केलं होतं किंवा त्यांचे जे IS ऑफिसर्स असतात
सेक्रेटरीज आणि हो त्यांच्याकडनं झालं असेल. आणि या सगळ्या याच्यामधनं ते ते ब्रीफिंग झालं होतं आणि ते बोलले. आणि त्यातनं ते खूप प्रसिद्ध झालं. नंतर त्यांचा तो विचारही होता की ते मागे घेण्याचं वगैरे, पण ते काही तसं नंतर झालं नाही. पण ती ती टर्म मात्र ती अशी पॉप्युलर झाली आणि ती चिकटली. आणि ती कसं आहे, ओरिजिन त्याचं संघ आहे. आणि मग ज्यावेळेला फडणवीस आले, त्यांनी हे आणखी पॉप्युलर करण्याच्या मध्ये त्यांनी प्रयत्न केला. आणि हा तो 2014 पासून त्यांनी तो प्रयत्न केला. तो आत्ताच नाही, पण तो हळूहळू असं तो टेम्पो वाढवत गेले. आणि त्याच्यामागे उद्देश काय आहे, की हा जो म्हणजे खैरलांजीच्या काळामध्ये हा जो तरुण, हा जो सुशिक्षित आणि आय-टी मधला आणि म्हणजे काय म्हणतो नवीन टेक्नॉलॉजी वापरणारा, त्यावेळेला नुकतंच इंटरनेट वगैरे खूप झालं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ईमेल्स वगैरे पाठवले गेले होते. आणि त्या काळामध्ये एक समता सैनिक दल म्हणजे चिमणकर, भाऊ चिमणकर म्हणून होते. ते आता नाही, हयात नाहीयेत. ते नागपूरचे. तर त्यांनी याच्यामध्ये खूप चांगला पुढाकार घेतला होता हे नीट ऑर्गनाइज करण्यामध्ये. इतर वेळेला काय त्याच्या आधीच्या आपल्या ज्या मुव्हमेंट्स होत्या त्या असं म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं त्या सगळ्या मुवमेंट त्या तेवढ्या ऑर्गनाइज नव्हत्या. उत्स्फूर्तपणे लोक उद्रेक व्हायचा आणि नंतर मग त्याचा पुढे माहितीये म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये. पण ही खैरलांजीच्या विरोधाची जी मुवमेंट होती ना ती फार ऑर्गनाइज झाली. आणि या लोकांना त्यावेळेला ती निगोशिएट करता नाही आलं, की नेमकं काय आणि कोण करतंय, ह्याच्या मागे हात कोणाचा आहे. तर मग कोणी म्हटलं नक्षलवादी आहेत, कोणी तुम्हाला सांगू का त्या काळामध्ये इवन सिरिया वगैरे इकडचं कोणी मदत करतंय का? म्हणजे गल्फमधनं, इजिप्तमधनं म्हणजे ते सगळं हे लोक कोणी मदत करताय का? हा पण तो एक हे होता बघा, आय आय फॉरगॉट हिज नेम, गदाफी. म्हणजे गदाफीचं पण नाव घेतलं गेलं होतं त्यावेळेला. हा, गदाफीचं पण नाव घेतलं होतं म्हणजे त्याचे लोक यांना सपोर्ट करतायत का? कारण कोणाला कळे ना. हे माझ्यासाठी नवीन माहिती आहे बरं का सर. चर्चेत होतं ते. म्हणजे खाजगी असे चर्चा म्हणजे त्यांनी केलं का? म्हणजे काही मीटिंग आम्ही मीटिंगला जायचो ना, त्या मीटिंग मध्ये कोणीतरी हे यांच्याकडनं आहे का, त्यांच्याकडनं कोण सपोर्टर आहे यांचा. आणि त्यांना तो शॉक होता. ते ज्या प्रकारे ऑर्गनाइज केलं होतं ना, दॅट वॉज व्हेरी शॉकिंग टू देम. कारण खूप म्हणजे परदेशातनं मेल्स आणि परदेशामधनं लोकांचे हे आले होते ना, काय म्हणतात त्याला, मेसेजेस यायचे वगैरे वगैरे. तो तो प्रकार त्यावेळेला झाला होता. अँड दिस पीपल वर रिअली शून्यात होते. त्यांना ते काय निगोशिएट करणंच गरज नव्हती. आणि मग ते 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 जे आयतं चालून आलं, की आर आर पाटलांनी याला म्हणजे काय म्हणतात त्याला अर्बन नक्षलाइट म्हटलं. आणि अर्बन नक्षलाइट मग ती टर्म त्यांना आवडली आणि दे दे स्टार्टेड निगोशिएटिंग विथ अस इन दिस वे. की मग त्याला एक ती म्हण आहे ना, की कॉल द डॉग मॅड अँड देन शूट हिम. तर मग त्यांना ते खूप सोयीचं मिळालं. मग ते सोयीचं मिळालं, की लेट्स कॉल देम नक्षलाइट. आणि अर्बन नक्षलाइट म्हणून त्यांना लेबलिंग करून वी कॅन म्हणजे मग तुरुंगात टाकू शकतो. मग त्यांच्यावर देशद्रोहाचा वगैरे या गोष्टी आरोप करता येतो आणि मग कलम लावता येतात. हे त्यांना मग सोपं गेलं. अँड दॅट्स हाऊ इट ऑल बिकेम सो इझी फॉर दॅम टू हँडल. पण ते आजही ना ते निगोशिएट करू शकत नाहीयेत. आजही ते त्यांना व्यवस्थित निगोशिएट करता आलं नाही. कारण ही जी चळवळ आहे, सी फॉरगेट अबाउट व्हॉट हॅपन्स इन पॉलिटिक्स. राजकारणामध्ये काय घडतंय हे बाजूला सोडून द्या. पण फुले आंबेडकर चळवळ जी आहे ती तरुणांमध्ये म्हणजे एकेकाळी काय होतं, यांच्याबद्दल गैरसमज पसरवणं खूप सोपं होतं. म्हणजे अनेक दलित नेते त्यावेळेला ना काय म्हणायचं माहितीये, की बाबासाहेब म्हणाले की क्रांती ही बंदुकीच्या नळीत न होते. ते बाबासाहेब हिंसक वगैरे कधीच बोलत नव्हते. हां. आणि हे आपल्याला म्हणजे हे कुठून आलं असेल आपल्याला कळतं. म्हणजे की क्रांती ही बंदुकीच्या गोळीतनं होते वगैरे. असल्या काही गोष्टी होत्या. पण ते कसं होतं, की त्यावेळेला जो तरुण होता म्हणजे त्यावेळेला आपली चळवळ जी होती, त्यावेळेला मी नेहमी म्हणतो, की इट वॉज डॉमिनेटेड. म्हणजे त्यावेळेला शिक्षित तरुण किती होते आणि त्याच्यानंतर तो शिक्षणाचा गेल्या 50 वर्षामध्ये जो शिक्षणाचा एवढा डेव्हलपमेंट झाली आहे, की मग ते पूर्वी मी असं नेहमी म्हणतो, की पूर्वी 80% म्हणजे लोक होते जे फार शिकलेले नव्हते आणि 20% शिकलेले होते.
पण आता ही चळवळ ना एक्झॅक्टली उलटी होत चालली आहे. मासेस 25-30% झाले आहेत आणि उरलेले जे तरुण आहेत ते शिक्षित झालेले आहेत. आणि म्हणजे शिक्षित म्हणजे फक्त साधं शिक्षण असं ना, उच्च शिक्षण वगैरे घेतलेलं आहे. आणि इट्स बिकमिंग व्हेरी स्ट्रॉंग. आणि त्याचं एक तुम्हाला चांगलं उदाहरण देतो, की हे काम कोणी केलं हे तसं कोणालाच माहित नाही. आणि इव्हन अजूनही बीजेपी शॉकमध्ये आहे, की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 400 पार, आणि खरोखर त्यांना वाटत होतं, की आम्ही 400 पार वगैरे जाऊ. आणि हे त्यांना खरोखर वाटत होतं, की 400 पार, आणि तशी परिस्थिती होती पण. म्हणजे त्यांना चॅलेंज काँग्रेसकडनं तर नव्हतं. पण इतर लोकांकडनं पण चॅलेंज नव्हतं. आणि मग मध्येच हे संविधानाचं काय म्हणतो एक नरेटिव्ह तयार झालं. आणि संविधानाच्या नरेटिव्हला जो पाठिंबा मिळाला, मग जो पाठिंबा मिळाला, तो पाठिंबा जो मिळाला ना, त्याच्यामध्ये पण हे लोक शॉकमध्ये गेले. म्हणजे दॅट टाइम रिअली त्यांनी ईव्हीएमचा वापर करण्याची गरज नाही असं त्यांचा जो समज झाला. आणि म्हणून त्यांनी का तो ईव्हीएम टॅम्परिंग वगैरे हा प्रकार केला नाही. आणि म्हणून तो बिनधास्त इलेक्शनमध्ये गेले ते. आणि तुम्हाला आठवत असेल, म्हणजे मोदींची म्हणजे प्रचार सभा इथं हार्डली 25-30 हजार लोक जमले होते. आणि तेही शिवाजी पार्कला. शिवाजी पार्कला नॉर्मली 1-1.5 लाखाचा मॉब तिथं जमू शकतो. पण ते लोक शॉकमध्ये गेले होते. आणि हा खूप मोठा त्यांना सेटबॅक होता त्या काळा, म्हणजे तो लोकसभेमध्ये. सी 400 पार म्हणता 240 वर. पण हे झालं कसं? आणि आणि हे काही काँग्रेसने वगैरे नरेटिव्ह केलेलं नव्हतं. हे जनतेमधनं ते नरेटिव्ह तयार झालं होतं. आणि संविधानासाठी आणि फुले आंबेडकराईट ही जी मुवमेंट आहे, ही अशा प्रकारे, मग तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे मला त्याचं एक म्हणजे किती अवघड या लोकांना ते झालंय ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला आठवत असेल, लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे म्हणजे दलित नेते, सो कॉल्ड म्हणजे जे दलित नेते वगैरे आहेत, ते सगळे महाविकास आघाडीच्या विरोधात होते. म्हणजे कोणी अपक्ष म्हणजे स्वतंत्र होतं, किंवा कोणी कुठल्या तरी म्हणजे महायुतीच्या सोबत होतं, इतर होतं. पण महाविकास आघाडीच्या सोबत फारसे नेते नव्हते. पण वोटिंग मात्र महाविकास आघाडीला झालं. आणि हा जो फिनॉमेना आहे ना, पीपल आर शॉक्ड ऍक्च्युअली. म्हणजे हे जे संघ आणि भाजपवाले ना, ह्याच्यामध्ये शॉकमध्ये आहेत ते, की झालं कसं? हे कसं होऊ शकतं? की नेते तर एक तर आमच्या सोबत आहेत किंवा स्वतंत्र आहेत. पण मग वोटिंग का झालं? म्हणजे अगदी बाळासाहेब आंबेडकरांनी पण म्हटलंय, की बौद्धांचं सगळं जे वोटिंग आहे ते महाविकास आघाडीला झालंय. आता हे लोकांनी ठरवलं, जनतेने ठरवलं. तर ही जनता ठरवते कुठून? म्हणजे ही युनिफॉर्मिटी आली कुठून? कशी आली? तर हे जे तरुण जे आहेत ना, जे युवक म्हणजे हे त्यांच्या समोर नाहीयेत. हे काय करतात आणि याच्याबद्दल एक अनभिज्ञ लोक आहेत. आणि दिस इज द रिअल फोर्स दॅट इज कमिंग अप, अँड दिस पीपल आर नॉट एबल टू निगोशिएट विथ दिस फोर्स. आणि मला मला जसं मला सांगायला एक अभिमान वाटेल, की त्या तरुणांमध्ये म्हणजे हा जो फोर्स आहे, त्या तरुणांमध्ये तुमचं पण मी एक नाव खूप मोठ्या अभिमानानं घेऊ शकतो, की यू आर ऑल्सो डुईंग अ व्हेरी ग्रेट जॉब याच्यामध्ये. सो रिअली कॉंग्रॅट्स. आणि हे तरुण खूप चांगलं काही काम करतायत असं मला वाटतं. मला यालाच धरून प्रश्न विचारायचा आहे सर, जसे आता आपण केरलांजीचा तुम्ही उल्लेख केला. मी लहान होतो त्यावेळेला, जस्ट 11वीला गेलेलो. डेक्कन जळली गेली होती, चारही उद्रेक झाला. जो घटनाक्रम मी पाहत होतो त्यावेळेला सम्राट वृत्तपत्राने ही बातमी लावून धरली, त्याच्यामुळे केरलांजीची बातमी समोर आली. तोपर्यंत ही जर समजा सम्राटने ही बातमी उचलली नसती तर ही कुठे आलीच नसते. घटना घडली खैरकीची 26 सप्टेंबरला. त्याच्यानंतर 4 दिवसाची बातमी ब्रेक झाली. मग ऑक्टोबरचा पहिला आठवडा ती बातमी चालत राहिली. लोकांमध्ये रोष तयार होत राहिला. आणि त्याच्यानंतर 27 का 28 नोव्हेंबरला युपी मध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं शीर जे होतं ते तोडलं गेलं. आणि मग ती बातमी सगळीकडे ब्रेक झाली आणि 30 नोव्हेंबरला लोक रस्त्यावर उतरले. कारण त्यावेळेला बातम्या, आजचा जसा माहितीचा स्फोट झालेला आहे, बातम्यांचा स्फोट झालेला आहे, तसा झालेला नव्हता. तर त्यातल्या तत्कालिक कारण होतं
की बाबासाहेबांची विटंबना केली गेली, पण राग होता मात्र तो खैरलांजी पासून चालत आलेला. बाकीच्या सगळ्या ज्या घटना होत्या त्याने होत होत्या, तर त्याचा तो एक राग होता. हे झालं. सेम ही केस रमाबाई आंबेडकर नगरामधला जो गोळीबार झाला त्याच्यातलंही महत्वाचं कारण होतं बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना. भीमा कोरेगावच्या हल्ल्यातही किंवा भीमा कोरेगावची जी नंतरची जबरदस्तीने लादली गेलेली दंगल कोम्बिंग ऑपरेशन होतं, यालाही पार्श्वभूमी होती. जी दंगल झाली गेली, दगड फेकले गेले, दगड मारले गेले त्याची. पण त्याला एक अजून पार्श्वभूमी होती, ती म्हणजे 6 डिसेंबरला ज्या पद्धतीनं त्रास दिला गेला. ओखी सायक्लोन आलं होतं, नंतर सगळ्यांना बदनाम केलं गेलं, हे झालं. परभणीमध्येही तेच झाले, पूर्णामध्येही तेच झाले. माई 2-3 प्रश्न याच्यामध्ये खूप क्लिअर आहेत, जे तुम्ही ज्याचं अर्ध उत्तर तुम्ही आधी दिले आणि त्याचं पुढचं उत्तर अपेक्षित आहे. पहिला प्रश्न असा आहे की सरकार मानसिकता तयार करतं. दुसरा, विटंबना करणारा हा कधीच सापडत नाही. बाकीचेच कोणीतरी याच्यामध्ये नाहक भरडले जातात. कोणीतरी म्हणजे काय, ज्या समूहाला टार्गेट केलेलं असतं तो बौद्ध समूहच टार्गेट होतो, त्याच्यामध्ये नाहक भरडले जातात. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या सगळ्या गोष्टी फक्त आता जो वेल एज्युकेटेड होतोय, वेल इन्फॉर्म होतोय, वेल ऑर्गनाइज होतोय, हे बाबासाहेबांनी म्हटलं ना, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. तर या त्रिसूत्रींमध्ये बरोबर जो आता पास झालेला आहे, सक्सेस झालेला आहे, अशा तरुणांना संपवण्यासाठी ही अर्बन नक्सलाइट टर्म वापरली जाते. आणि हे फेक नरेटिव्ह आत्ताचं सरकार कशा पद्धतीने पुढे रेटते, त्याचं भविष्य काय असेल? हा, आता ह्या दंगली वगैरे जो प्रकार आहे, तर ह्या माझं मत आहे हे बरंच घडवलं जात आहे. कारण हा जो माणूस सापडत नाही, जो विटंबना करणारा माणूस सापडत नाही, तो सापडत नाही म्हणजे आता बघा ना, विधानसभेमध्ये लेटेस्ट जे विधान म्हणजे यांनी केलं मुख्यमंत्र्यांनी, की तो काय मेंटली रिटार्डेड होता ना, मनोरुग्ण होता. तो मनोरुग्ण होता. आता कसं आहे, हा मनोरुग्ण होता आणि नंतर ते म्हणतात की त्याला पश्चाताप झाला नंतर. मला कळत नाही, मनोरुग्ण आणि पश्चाताप हे कॉन्ट्राडिक्टरी नाही आहे का? हे किती कॉन्ट्राडिक्शन्स आहेत? अरे मनोरुग्ण असेल तो मनोरुग्णच असेल, त्याला पश्चाताप होण्याचा काय संबंध? मग तो मनोरुग्णच आहे ना तो. पश्चाताप वगैरे कोणाला होईल? जो खरंच हे असेल तो. हे कॉन्ट्राडिक्शन्स आहेत. आता हे कॉन्ट्राडिक्शन ते त्यांना माहिती आहे का आपण काहीतरी कॉन्ट्राडिक्ट करायचं आणि ते रेटून न्यायचं वगैरे, पण लोकांना हे कळतं. आता काय झालंय की लोकांना हे कळायला लागलेलं आहे. आणि परभणीची पण बघा दंगल झाली, मोठं हे झालं 2-3 दिवसामध्ये. पण आता नेमकी आता चळवळ कशी घेऊन जायची आहे? आता हे जे इरप्शन्स होतात ना, हे इरप्शन त्याला काय म्हणतो आपण, त्याला निगोशिएट कसं करायचं, हे सुद्धा आता हा जो नवीन युवक आहे ना, जो शिकतोय, जो म्हणजे IT मध्ये ट्रेंड आहे किंवा तो उच्च शिक्षित आहे, नाव ही इज ऑल्सो, म्हणजे मला आता सांगायला हरकत नाही की नाव इज गोइंग टू निगोशिएट दीज थिंग्स, की विथ दिस थिंग्स, की ह्या ज्या दंगली होतामध्ये, दंगलीमध्ये आपलं नुकसान किती होत आहे आणि हे नुकसान आपलं होणं कितपत योग्य आहे, याच्यावरही आपण विचार केला जाईल. कारण कसं आहे, 1-2 तुम्ही घटना सांगितल्या, पण याच्यामध्ये अनेक अशा घटना झाल्यात. परंतु त्या प्रत्येक घटनेला आपण रिस्पॉन्ड करताना असं रिस्पॉन्ड नाही केलेलं, किंबहुना बऱ्याच वेळा दुर्लक्षही केलं गेलेलं आहे. पण आता म्हणजे आता आपण म्हणजे हे जे काही आपली माती भडकवली जातात, डोकी भडकवली जातात, याच्यातनंही आपण आता बाहेर पडू, की व्हॉट एक्झॅक्टली वी आर गोइंग टू डू, आणि आपण आता कसं निगोशिएट करणार आहोत ते सुद्धा. कारण हे पण बघा, आता तो तरुण त्याला मारलं वगैरे, पण हे 2-3 दिवसात संपलं. म्हणजे त्यांना खरं म्हणजे हे खूप मोठं करायचं होतं, ते डायव्हर्ट सगळं करायचं होतं. ईव्हीएम विरुद्धचा जो लढा आहे किंवा ईव्हीएम मध्ये सगळं म्हणजे जो दलितांचा फुले आंबेडकराईट म्हणजे ऑल ओव्हर इंडिया जो उद्रेक होतोय, हा कुठंतरी त्यांना डायव्हर्ट करायचा होता. पण तो फारसा डायव्हर्ट नाही झालेला. झाला तो थोडा काही प्रमाणामध्ये तो डायव्हर्ट झाला, पण तो 2-3 दिवसामध्ये आपल्याला जर दिसत असेल की सगळे सावरले जातात. पण याच्यामध्ये आता जो ईव्हीएमचा लढा आहे, जो ईव्हीएम विरोधी जे लोक लढतायत, आता ते दॅट्स गोइंग टू बिकम पॅन इंडिया. आणि ते पॅन इंडियामध्ये त्यांना कुठेतरी अडथळा करायचा होता, म्हणून अशा काही दंगली त्यांनी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण अगेन दे आर अनसक्सेसफुल. कारण त्याच्यामध्ये तो जो ते वाढलं,
पण ते 2-3 दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये 10 दिवसामध्ये त्याच्या खऱ्या गोष्टी बाहेर आल्यात. त्यामुळे लोक सावरलेत आणि ना हाऊ टू निगोशिएट. थोडक्यात सर असं आहे की अर्बन नक्सलिझमचा हा जो फिट नरेटिव्ह आहे हा फक्त ईव्हीएम विरुद्ध जो काही एक मोठा लढा उभा राहतोय आणि आपण असं म्हणूया ईव्हीएम विरोधात म्हणण्यापेक्षा ट्रान्सपरन्सी इन इलेक्टोरल सिस्टम, त्या ट्रान्सपरन्सीच्या आग्रहासाठी जो काही एक लढा उभा राहतोय त्याच्यामध्ये पुढता घालण्यासाठी हा सगळा प्रकार ते केलं होतं. पण अर्बन अर्बन नक्षलाईट म्हणण्यामागे कारण तर मी सांगितलं ना, की कॉल द डॉग मॅड अँड शूट हिम. म्हणजे यांना नक्षलाईट म्हणा आणि मग त्यांना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि आतमध्ये टाका. ही त्याच्या मागे त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. अगदी ती मोडस ऑपरेंडी आहे. तुम्हाला वाटतं फडणवीस सरकार याच्यावर काही कायदा आणेल? कारण कायदा आणल्यानंतर तुम्ही आणि मी MTF पहिल्यांदा उचलायला लागतील. आणतील ना. अगदी मी तुम्हाला सांगू का, आपण हे डिस्कस करतोय ना, हे सुद्धा देशद्रोहामध्ये जाईल. कारण हे त्यांच्याबद्दल कारण त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करतोय. आता ते तर करणारच आहे. ते त्यांना काय करायचं होतं ते करणारच आहेत. म्हणजे त्यांना कोणी थांबवू नाही शकणार. त्यांना थांबवणं वगैरे तसं कारण आता 237 त्यांच्याकडे जागा आहेत. म्हणजे आमदारही 237 आहेत. वरती म्हणजे लोकसभेमध्ये ते कमी आहे. पण बहुमत आहे. पण बहुमत कुठेतरी आहे त्यांचा. अर्थात दोघा तिघांवर ते अवलंबून आहे. पण हा प्रयत्न ते करणार. पण लेट मी टेल यू, पुन्हा त्यांना एक मोठा प्रश्न पडणार आहे की हाऊ टू निगोशिएट दिस पीपल, निगोशिएट विथ दिस पीपल. कारण ही जी मुवमेंट येणार आहे ना, जशा इतर मुवमेंट म्हणजे आपले टूल्स बदलतो, आपली वे ऑफ गोईंग अहेड बदलतो. तुम्हाला एक म्हणजे नवीन गोष्ट सांगतो. म्हणजे आता लोक ना म्हणजे गोईंग बॅक टू म्हणजे महाड सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी काय केलं आणि त्यावेळेला त्यांनी त्याचा जो सत्याग्रह करताना कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरल्या, कोणते टूल्स वापरले, किती पुढे गेले, कुठपर्यंत जायचं, कुठपर्यंत मागे जायचं, कुठं स्थगित करायचं की नाही करायचं, या सगळ्या स्ट्रॅटेजीज नाव अगेन हा जो तरुण आहे ये बॅक टू द बेस. म्हणजे अगदी आणि करेक्ट असतो लोकांनी कानांमध्ये असा आजी बसतो की बाबासाहेबांनी रस्त्यावरची फक्त 2च आंदोलने केली. एक कारा नगराचा सत्याग्रह आणि दुसरा महाडचा सत्याग्रह. त्यानंतर बाबासाहेबांनी असोसिएशन आणखी एक आंदोलन होतं, ते म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन, जे 7 वर्ष त्यांचं खोटी पद्धतीचं. हो. तर बाबासाहेबांनी त्याच्यानंतर जे काही त्यांना पाहिजे होतं ते सगळं ऑन टेबल बसून नेगोशिएट करून घेतलेलं आहे. ही गोष्ट वेगळी की त्यावेळेला शिकलेले इंग्रज होते समोर, म्हणजे शिकलेले इंग्रज होते समोर त्यावेळेला, त्यामुळे ते शक्य झालं. आता याच्यातला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसांना काही झालं तरी पुढे जाऊन स्वतःला प्राईम मिनिस्टर म्हणून ते पाहतायत, त्यांना प्रधानमंत्री बनायचं या देशाचं, ही त्यांची महत्वाकांक्षा आहे आणि ती लपून राहिलेली नाहीये. तर PM पोस्टवर जाताना आपली मागची पार्टी ही कोरी असावी, आपल्याला प्रत्येक जात समूहाचं एक सपोर्ट मिळाला पाहिजे. त्यातही विशेषतः एक गठ्ठा वोट असणारे जे बौद्ध आहेत त्यांचाही सपोर्ट आपल्याला मिळाला पाहिजे. तर ही भविष्यातली गोष्ट लक्षात घेऊन फडणवीस फक्त भीती दाखवतील का बाबा खरंच ते पुढे जाऊ शकते? फडणवीस फक्त नाही तर तो संपूर्ण संघाला ते करायचंय. आणि शेवटी बघा, फडणवीसांना काही वाटू द्या, मोदींना काही वाटू द्या किंवा अमित शहाना काही वाटू द्या, शेवटी पंतप्रधान कोण व्हायचं आणि कोण नाही व्हायचं ते संघ ठरवतात. जे संघाच्या मनात येईल तेच संघ करणार आहे. आणि ते फक्त बघा, म्हणजे तुमच्या म्हणण्याला थोडंसं मी आणखी पुश करतो, म्हणजे दुजोरा देतो. आताचे जे पंतप्रधान आहेत ते कुठं तयार झाले, त्याला तुम्हाला आठवत असेल, म्हणजे तुम्ही लहान होता त्यावेळेला, पण त्यावेळेला गुजरातला क्रुसिबल म्हणायचे, म्हणजे प्रयोगशाळा, लॅबॉरेटरी. आणि ते क्रुसिबल आहे म्हणजे लॅबॉरेटरी आहे, त्या लॅबॉरेटरीमध्ये ते प्रोडक्ट तयार झालं. बरोबर आहे. आता हे या लॅबॉरेटरीमध्ये हे दुसरं प्रोडक्ट तयार करतायत, म्हणजे फडणवीस ते आणखी एक प्रोडक्ट UP मध्ये तयार करतायत. सो ते असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या प्रयोगशाळेमध्ये हे तयार करत असतात. एकावरच अवलंबून आहे. पण मोदींच्या वेळेला मात्र ते एकावरच अवलंबून राहिले. आणि त्यावेळेला त्यांचा मोठा पाठिंबा शिवसेनेचा, म्हणजे महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे जे त्यावेळेला प्रमुख होते, म्हणजे बाळासाहेब ठाकरे, त्यांचा त्यांना खूप मोठा पाठिंबा मिळाला होता आणि म्हणून मग ते पुढे गेले ते. सो
तर त्या प्रयोगामध्ये ते तयार केलेलं ते मॉडेल आहे ते. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी आता त्यांनी आणखी एक मध्य प्रदेशमध्ये शिवराज चव्हाण जो आहे तो ते एक मॉडेल तयार केलं होतं. पण ते फेल गेलं. कारण त्यांना ज्या प्रकारे तर एक काय म्हणतो ना आपण एक पॅन इंडिया मान्यता पाहिजे होती, ती काही फारशी मिळताना दिसली नाही. मग ती आणखी आता फक्त उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामधनं जे काही मॉडेल आहे ते ते थोडंसं वेगळं आहे, उत्तर प्रदेशातलं वेगळं आहे. पण त्यांच्या हेही लक्षात आलं आता म्हणजे हा दुसरी गोष्ट मला एक सांगायचं इथं सांगायला आवडेल म्हणजे ते का डेस्परेट झालेत आणि अर्बन नक्सलाईट वगैरे शिक्का मारायला का डेस्परेट झालेत. कसं आहे मंदिर बांधल्यानंतर त्यांच्याकडे इश्यू पण राहिला नाहीये आता. फार मोठे इश्यूज राहिलेले नाहीत आणि दे आर इन सर्च ऑफ इश्यूज. मग कुठले इश्यूज शोधायचे. तर आता ते इश्यूज पण शोधतायत आणि माणूस पण शोधतायत की तो माणूस त्यांचे इश्यूज इम्प्लिमेंट करू शकेल. अर्थात त्यांचा म्हणजे तो जो टॅसिट फोर्स आहे तो तर तसा आहेच आहे. परंतु शेवटी प्रत्येकाला चेहरा लागतोच आहे ना. तर तो चेहरा शोधतायत आणि मग हे आहे. अरे एक आयकॉन पण शोधत होते. आता म्हणजे जय श्रीराम वगैरे म्हणतायत. पण त्यांना आता माहिती आहे की जय श्रीरामवर आता पुढं किती मतं मिळतील माहित नाही. आय मीन म्हणजे हे सध्या ते लोक गोंधळामध्ये आहेत की म्हणजे ते इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये त्याचा वापर त्यांना करता येईल की नाही म्हणजे गोंधळात आहेत. आणि म्हणून मग काही इश्यूज घेतले त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांना खूप मोठा अडथळा वाटतो तो फुले आंबेडकराईट. आणि म्हणून मग ते फुले आंबेडकराईट त्यांच्याशी निगोशिएट करायसाठी ते अर्बन नक्सलाईट वगैरे त्यांनी सुरू केलं. मला या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येताना फक्त एवढंच सांगायचंय की तुमचं ऐकतात, सगळे मुलं ऐकतात तुमचं. जी मुलं खूप रागात होती, मी त्यांचा राग समजू शकत होतो, म्हणून त्यांना म्हणत होतो की बाबा ठीक आहे, तुम्ही आम्हाला काय बोलताय बोला, पण शांत राहा. तर शांत राहा असं आवाहन करणाऱ्याला तेव्हा वेड्यात काढलं जात होतं. आता प्रकरण बऱ्यापैकी सगळ्यांनी बाजूला ठेवून परत आपापल्या कामाला लागलेले आहे. पण ज्या मुलांवर केसेस झाल्या, ज्या मुलांना पकडलं गेलंय, मारलं गेलंय, त्यांच्या शरीरावरच्या जखमा आज ना उद्या भरतील, घरातलं नुकसान भरून येईल, ते नुकसान कोणी दुसरं भरून देणार नाहीये. पण ज्या मुलांवर केसेस झालेल्या आहेत, काही शिकणारी मुलं आहेत, UPSC करायच्यात, MPSC करायच्या, स्पर्धा परीक्षा द्यायच्या, परदेशी शिकायला जायचंय, अशा मुलांचं आयुष्य तर मात्र तिथल्या तिथे बर्बाद झालंय जवळपास. तुम्ही या सगळ्यांना काय संदेश द्याल आणि वडिलकीचा सल्ला, शहाणपणाचा सल्ला तुम्ही द्यावा आणि समजावून सांगावं की आपलं छोटंसं भडकणं आपल्याला अर्बन नक्सलाईटच्या टॅग मध्ये घुसून आपलं आयुष्य बर्बाद करू शकतात. ओव्हर टू यू सर. त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण देईन. महाड सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी हे सगळं करत असताना आपल्या अनेक लोकांची डोकी फुटली होती, रक्त वाहत होतं आणि मार खाल्ला होता. बाबासाहेबांनी ते तिथल्या तिथं थांबवलं. ते जे काही तिथं दंगली घडणार होती ती दंगल तिथल्या तिथं थांबवली. स्वतःच्या लोकांना सांगितलं तर तुम्ही आहात तसे घरी जा. अर्थात लोक गेले नाही. 5-5, 6-6 किलोमीटर जाऊन ते थांबले तिथं. बाबासाहेब दुसऱ्या दिवशी रायगडवर जाणार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला बाबासाहेब जाणार होते. आणि तिथंही लोक जाऊन आपले लोक तिथं जाऊन म्हणजे बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी, कारण त्यांना कुठंतरी ऐकायला मिळालं की तिथं बाबासाहेबांवर हल्ला होणार आहे, म्हणून तिथं आधीच जाऊन बसले होते. तर बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काही माझ्यासोबत येऊ नका, माझ्यासोबत पोलीस वगैरे आहे, सगळं आहे आणि तुम्ही जाऊन बसा. तर ह्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत ना, की आपल्याला कधी थांबलं पाहिजे, कधी पुढं गेलं पाहिजे, कोणत्या वेळेला 2 पावलं मागे आलं पाहिजे. बघा महाडचा सत्याग्रह एवढा मोठा सत्याग्रह, लोक एवढे जमले होते, लोकांपर्यंत एवढं गेलं होतं आणि अचानक बाबासाहेबांनी ते स्थगित केलं. आणि फक्त स्थगित केलं, त्यांनी थांबवलं नाही. आणि त्यांनी सांगितलं की आपण हे नंतर करू. आणि 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळण्यामध्ये त्याचं कल्मिनेशन झालं. नाऊ दीज आर द स्ट्रॅटेजीज वी नीड टू लर्न. तर ह्या ज्या काही अशा आता त्या दंगली होत आहेत किंवा या केल्या जात आहेत किंवा घडवल्या जात आहेत, याच्याकडे बघताना बाबासाहेबांच्या स्ट्रॅटेजीज आपण अभ्यासल्या पाहिजेत. आणि त्या महाडमध्ये किंवा अगदी नाशिक काळाराम मंदिराचं जे काही
हे होतं, त्यातल्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, मी अनेक लोकांना आता मी सांगतोय, काही लोकांना ऑलरेडी मी सांगितलंय, की त्या स्ट्रॅटेजीजवर लिहा म्हणून. किंबहुना महाडचा जो सत्याग्रह आहे, त्याच्यावर इन डेप्थ काहीतरी आलं पाहिजे चांगलं. आणि बऱ्याच लोकांनी लिहिलंय त्याच्यामध्ये, पण स्ट्रॅटेजीज वर नाही लिहिलेलं. म्हणजे बाबासाहेब अलिबागला उतरले कसे, ते चिखलात उतरले, बोटीने आले, बोटीनंतर मग ते रस्त्याने कसे गेले, मग ते टेम्पोतने गेले, बैलगाडीतने गेले, आणि मग मध्येच एकदम ते महाडला कसे प्रकट झाले वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना बाबासाहेबांच्या, वी नीड टू लर्न द स्ट्रॅटेजी. आणि त्या स्ट्रॅटेजीज केल्यानंतर, शिकल्यानंतर, वाचल्यानंतर हे आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाही, मला असं वाटतं. तर Absolutely. बॅक टू आवर बेसिक. सर, आजच्या या विषयापुरतं एवढं खूप झालं. आपण सातत्याने बाबासाहेबांच्या एकूण पैलूंचे वेगवेगळे जे म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या आंदोलनाचे जे वेगवेगळे पैलू आहेत, बाबासाहेबांनी ज्या स्ट्रॅटेजीज वापरलेल्या आहेत, आपण सगळ्यांना मिळून आपण पुन्हा बॅक टू द बेसिक्स कडे आपण घेऊन जात राहू. नवीन एपिसोडमध्ये मी सुनील सरांसोबत नवीन विषय घेऊन येणार आहे. तोपर्यंत हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. कमेंट लिहा. काही आक्षेप असतील तर तेही कळवा. आम्ही सगळे लोकशाहीवादी माणसं आहोत. बाबासाहेबांच्या संविधानाला मानून मार्गक्रमण करणारी माणसं आहोत. तुम्ही विरोध केला तरी आम्ही त्याला उत्तर देऊ, संविधानाच्या मार्गाने देऊ. तुमची जे काही शंका असतील, आक्षेप असतील, ते सुद्धा निरसन करण्याचा अतिशय चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न करू. तर भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. आणि घ्या, हुशार माणसं जेव्हा चांगलं काही सांगत असतात तेव्हा त्यातलं व्यवस्थित जसं माणिक मोती वेचून घ्यायचे असतात तसं घ्यायचं असतं. तर भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. आणि हा, एक संकल्प मात्र जरूर करा. सरांच्या बॅकड्रॉपला जशी पुस्तकं दिसत आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेस आहे. तर शक्य असेल तर हे वर्ष संपण्याआधी रायटिंग अँड स्पीचेस मधला 18वा खंड वाचायला जरूर सुरुवात करा. सर, खूप खूप थँक्यू. तुम्ही मोलाचा वेळ दिला, म्हणजे तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळ देऊन आलात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. भेटूयात लवकरच नवीन भागामध्ये नवीन विषयाचं. तोपर्यंत सगळ्यांना सप्रेम जय भीम. धन्यवाद. 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 जय भीम. जय भीम.